छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा आहेत आणि जगात इतरत्र कुठेही असे गडकोट पाहायला मिळत नाहीत। आणि हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्रातले हे गडकिल्ले जागतिक स्तरावर पोहोचावेत या उद्देशाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश व्हावा यासाठी 2015 पासून संभाजीराजे छत्रपती प्रयत्नशील होते आणि या 12 किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रतापगड, जिंजी, पन्हाळा यांचा समावेश नव्हता, परंतु राजे यांनी यासाठी आग्रह धरला आणि हे किल्ले सुद्धा समाविष्ट करून घेतले। 20 मे 2015 ला डॉक्टर शिखा जैन यांच्यासोबत प्राथमिक चर्चा दिल्लीमधल्या इंडिया हॅबिटॅट सेंटर इथं करण्यात आली। 2016 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या सोबत औपचारिक बैठक देखील त्यांनी घेतली। डॉक्टर शिखा जैन, डॉक्टर इमा हुजा तसंच सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यासाठी उपस्थित होते। 2016 मध्ये या सर्व किल्ल्यांचा हवाई दौरा केला गेला, याचा अहवाल राज्य शासनाला दिला गेला आणि 2018 मध्ये युनेस्कोच्या वरिष्ठ तज्ञांची एक समिती महाराष्ट्रातल्या या किल्ल्यांचा दौरा करण्यासाठी आलेली होती। पन्हाळा, सिंधुदुर्ग हे किल्ले स्वतः संभाजीराजे यांनी या तज्ञ समितीसोबत त्यांना दाखवले। प्रत्यक्ष कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली, ज्यात डॉक्टर शिखा जैन यांची निवड मुख्य सल्लागार म्हणून व्हावी यासाठी राजे प्रयत्नशील होते। 2021 मध्ये शिखा जैन यांची निवड होऊन पूर्णपणे कामाला सुरुवात देखील झाली। 2024 मध्ये युनेस्को तज्ञांचा दौरा झाला आणि त्यानुसार आता युनेस्को तर्फे शिक्कामोर्तब देखील करण्यात आलेला आहे। ही यात सर्वात विशेष बाब म्हणजे वर्ल्ड हेरिटेजसाठी लागणारा साइट मॅनेजमेंट जो प्लॅन असतो, रायगडसाठी इन हाऊस बनवण्यात आलेला होता। 70 लाख रुपयांची बचत त्यासाठी झाली आणि त्यात संभाजीराजेंचं मोलाचं योगदान होतं। सरकारतर्फे विनोद तावडे, अमित देशमुख, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार या सर्वांनीच चांगलं काम केलं आणि सांस्कृतिक कार्य सचिव विकास खारगे यांनी सुद्धा या सगळ्याविषयी अत्यंत मेहनत केली, उत्तम प्रयत्न देखील केले। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत थेट लंडनहून स्वतः संभाजीराजे छत्रपती आहेत। राजे, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। अत्यंत अभिमानाचा हा क्षण आहे सर्व शिवप्रेमींसाठी, महाराष्ट्रासाठी, देशभरातल्या, जगभरातल्या मराठी जनांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी। आपली काय भावना आहे नेमकी या संदर्भातली? छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले हे खऱ्या अर्थाने युद्धशास्त्रीय वास्तुकलेचे अद्वितीय वारसाचे एक प्रतीक आहे। खरं। आणि म्हणून माझी मनापासून इच्छा होती की राजस्थानचे 6 किल्ले हे जागतिक वारसा स्थळाच्या मध्ये त्यांचा समावेश आहे, पण आपले किल्ले का नाही? आणि म्हणून 2015 पासून ते जी आम्ही सुरुवात केली, तुम्ही सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पुढे मांडलेलं आहे। पण प्रामुख्याने मला आठवते की मी पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय रेस केला की राजस्थानच्या किल्ल्यांना तुम्ही समाविष्ट करून घेता ही चांगली बाब आहे, पण शिवाजी महाराजांचे किल्ले तुम्ही का जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करून घेत नाही? आणि म्हणून तो लढा मी सुरू केला। डॉक्टर शिखा जैन ज्यांनी राजस्थान किल्ल्यांना समावेश करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला होता, त्यांना महाराष्ट्राच्या समितीवर आणलं आणि मग एकदा पूर्वी समिती तिथं आली होती, त्यांना घेऊन मी पन्हाळा असेल, सिंधूर किल्ला असेल, या सगळ्या किल्ल्यावर त्यांना घेऊन गेलो आणि वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केल्यामुळं आज मला अतिशय आनंद होत आहे की आज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे प्रामुख्याने हे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नोंद झालेले आहेत। पण हे सगळं होत असताना सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की युनेस्कोचं ब्रँडिंग झालं ही अत्यंत आनंदाची बाब आहे। आपण इंटरनॅशनल फोरम मध्ये, इंटरनॅशनल नकाशावर आपण पोहोचलो असलो तरी पण ह्याच्या पुढचं संवर्धन आणि जतन होण्यासाठी सुद्धा सरकारने पैसे हे देणं गरजेचं आहे। कारण युनेस्कोच्या माध्यमातून पैसे येत नाहीत, युनेस्कोच्या माध्यमातून ब्रँडिंग होते की हे शिवाजी महाराजांची किल्ले आता जगाच्या नकाशावर हे पोहोचलेत। पण अतिशय आनंद आहे की ज्या पद्धतीने 2015 पासून मी प्रयत्न केला, हा शिवभक्तांच्या माझ्या मागे आशीर्वाद होता आणि या शिवभक्तांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज आपण 2024 ला 2025 ला आपल्याला हे शिवाजी महाराजांचे किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांचे म्हणजे अधिकृतपणाने ते समावेश केलेले आहेत। राजे, आणि सरकारी पातळीवरनं सुद्धा सातत्यानं याचा पाठपुरावा होतच होता, म्हणजे तुम्ही सुद्धा याचा पाठपुरावा एका बाजूने करतच होतात, पण सरकारी पातळीवर सुद्धा हा सगळा भाग जो आहे तो त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट पर्यंत जाऊन त्या अधिकाऱ्यांनी त्याबद्दलचा पाठपुरावा करणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं आणि तो सातत्यपूर्ण झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। सरकारी पातळीवरनं जो सपोर्ट मिळाला किंवा जे सहकार्य मिळालं त्याबद्दल राजे नेमकं काय सांगाल? नाही, सरकारचं सुद्धा कौतुकच आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीये।
मी स्वतः पुरातत्व खात्याशी माझी नेहमी अनेकदा भेटी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मला डायरेक्टर जनरल पुरातत्व खात्याच्या मंडळीनुसार मला विचारले की कुठले किल्ले याच्यात घ्यायला पाहिजे. त्यावेळी जिंजी आणि प्रतापगड हा किल्ला घेतला नव्हता. ते मी त्यांना समाविष्ट करायला त्यावेळी लावलं होतं. मग मुख्यमंत्र्यांच्याकडे माझी पाठपुरावा झाला, पंतप्रधानांच्याकडे पाठपुरावा झाला होता. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याच्यात पुढाकार घेतला. मग त्यावेळी विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री असतील, ते आता आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री असतील, विकास खारगे यांनी सगळ्यात फार मोठा पुढाकार घेतलाय. डॉक्टर शिखा जैन, रीमा आयुजा, आणि प्रामुख्याने डॉक्टर शिखा जैनना मी सांगितलं की तुम्ही त्यांना ह्याच्यात घ्या. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल पासून सगळी त्यांची टीमने ह्याच्यात पुढाकार घेतलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांसाठी हे अभिमानाची बाब आहे. आणि शिवाजी महाराज हे सर्वांचे आपले दैवत आहे. आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आपण पुढे जात असल्यामुळं हे कोणी ह्याच्यात माझं म्हणणं श्रेयपेक्षा सगळ्यात प्रामुख्याने सगळ्यांनी ह्याच्यात पुढाकार घेतलेला आहे. मला आनंद आहे की त्याची मी सुरुवात केली आणि आज शिवाजी महाराजांचे प्रामुख्याने 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत अधिकृतपणाने समावेश झालेले आहे. अगदी खरंय. राजे, आणखीन एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, तो म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की या 12 गड किल्ल्यांचा समावेश तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेला आहे, अभिमानाची गोष्ट आहेच. पण इतरही अनेक असे किल्ले आहेत. प्रत्येक किल्ला खरं तर राजेंचा म्हणजे शिवाजी महाराजांचा तो जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करायलाच हवा, तशी आपल्या सर्वांची इच्छा असणारच आहे. पण सुरुवात 12 किल्ल्यांपासून झाली आहे, आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. पण खरी जबाबदारी आता यापुढे आहे असं वाटतं का? कारण जतन संवर्धनाचा मुद्दा तुम्ही सातत्यानं लावून धरताय, गेले कित्येक वर्ष त्याबद्दल तुम्ही पाठपुरावा करताय, सरकारी पातळीवरनं निधी देखील येत असतो. पण जतन आणि संवर्धनाच्या मुद्द्यावर या पुढच्या काळात आता जबाबदारी आणखीन आपली वाढणार आहे का, सरकारची वाढणार आहे का? कारण देश विदेशातले ज्या वेळेला पर्यटक या जागतिक वारसा स्थळांना बघायला येतील त्यावेळेला त्यांची डागडुजी करणं असेल, त्यांच्याविषयी त्या सगळ्या स्थळांविषयीची माहिती त्या पर्यटकांना देणं असेल, या सगळ्या बाबी आहेत. याबद्दल राजे नेमकं काय वाटतं? अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने जागतिक वारसा स्थळांमध्ये आपले 12 किल्ले नोंदी झालेले आहेत, ही अतिशय चांगली बाब आहे. पण ह्याच्या पुढे ज्यावेळी परदेशातून आणि देशातून जे पर्यटक इथं ह्या प्रामुख्याने 12 गडकोट किल्ल्यांच्याकडे येतील, ते आपण काय सुविधा देणार आहे, आपण कशा पद्धतीने त्यांची व्यवस्था करणार आहे, आपण कशा पद्धतीने आपले किल्ले प्रमोट करणार आहोत, ह्याचं एक लॉंग टर्म प्लॅन इथं होणं गरजेचं आहे. जसं आज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन मी मागं लागलो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, रायगड प्राधिकरण स्थापन झालं. आज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. आज बाकी कुठल्या किल्ल्यांचं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर आता प्रामुख्याने ह्या 12 गडकोट किल्ल्यांसाठी तुमचा मास्टर प्लॅन काय? तर हा मास्टर प्लॅन करणं गरजेचं आहे की रायगड मॉडेल प्रमाणे बाकी जे आहे 12 किल्ल्यांचं सुद्धा कसं आपण संवर्धन जतन करणार, ह्याच्यासाठी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. युनेस्कोने आपली जबाबदारी पार पडलेली आहे. युनेस्कोने आपल्याला ब्रँडिंग केलेलं आहे की तुम्ही जागतिक वारसा स्थळांमध्ये तुमचं नोंदणी झालेली आहे. पण आता याच्या पुढची जबाबदारी या सर्व शिवभक्तांच्या सरकारची असणार आहे की आपण जागतिक वारसा स्थळाच्यातले हे प्रामुख्याने 12 किल्ल्यांसाठी आपण कशा पद्धतीने मास्टर प्लॅन करतो, कशा पद्धतीने आपण पर्यटन असेल किंवा संवर्धन जतन असेल, कशा पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, ह्याच्यासाठी युद्ध पातळीवर एक बॉडी तयार करून, एक समिती स्थापन करून आपल्याला एक प्लॅन तयार करणं गरजेचं लागेल. अगदी खरंय राजे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे युनेस्को ज्या वेळेला काही ठिकाणांना, पर्यटन स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करतं त्यावेळेला काही निकष असतात आणि ते निकष भविष्यात पाळावे देखील लागतात. सातत्यानं त्याबद्दलची कंटिन्युइटी लागते आणि निकष जर पाळले नाही तर कदाचित काही वेगळा प्रकार देखील समोर येऊ शकतो. बऱ्याच उदाहरणांमधून देखील ते समोर आलेलं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे, राज्य सरकारची जबाबदारी वाढली आहे, हा तर मुद्दा आहेच. पण अस्वच्छतेचा विळखा किल्ल्यांना पडलेला असेल, त्या ठिकाणी काही किल्ल्यांवर तर आपल्याला माहिती आहे की अनधिकृत बांधकामं आहेत, ती अनधिकृत बांधकामं सुद्धा त्रासदायक ठरतायत. त्या सगळ्याबद्दल नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? सरकारचं लक्ष त्या दृष्टीनं, वेधण्याच्या दृष्टीनं सरकार काही ठिकाणी कारवाई निश्चितपणे करतंय, पण या सगळ्यामध्ये सुद्धा काहीतरी व्हायला हवं. राजे, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? त्यातल्या 2 बाबी. एक तर प्रबोधन होणं गरजेचं आहे की आपला गड आपली जबाबदारी, हे सगळ्या शिवभक्तांनी एक ठासून आपल्या मनात ठेवायला पाहिजे की आपण गडकोट किल्ल्याच्यावर जात असतो, ते आपला गड आपली जबाबदारी, स्वच्छता असेल किंबहुना अनेक गोष्टी असतील त्याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने सरकारने सुद्धा एक पॉलिसी ठरवावी लागणार आहे की कशा पद्धतीने आपण गडकोट किल्ल्याचं संवर्धन करायला पाहिजे,
कशा पद्धतीने आपण गटकोट किल्ल्यांची स्वच्छता ठेवायला पाहिजे, आपल्याला खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने गटकोट किल्ल्यांचं प्रमोशन कसं करायचं आहे. नुसते पैसे देऊन विषय सॉल्व्ह होत नाहीये. तर ह्याच्यासाठी आज तुम्ही परदेशात गेला तर इतिहास नसताना सुद्धा त्या गटकोट किल्ल्यांचं का उदो केला जातो, कारण का त्या पद्धतीचं शिस्त तिथं त्यांनी पाळली गेलेली आहे. आणि ती शिस्त आपल्याला सर्वांना, शिवभक्त असतील किंवा बाहेरचे येणारे पर्यटक असतील, त्यांना सगळ्यांना लागू होण्यासाठी एक एक पॉलिसी, एक अजेंडा हे तयार होणंच गरजेचं आहे. आणि ती वेळ आता आलेली आहे. आता ती वेळ आलेली आहे की म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू असताना 12 गडकोट किल्ले हे खऱ्या अर्थाने वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आता त्यांचा समावेश झालेला आहे. पण ह्याच्या पुढं काय, ह्याच्या पुढं आपल्याला ओव्हरऑल एक मास्टर प्लॅन तयार करावा लागेल की 12 गडकोट किल्ल्यांचं कसं आपल्याला संवर्धन जतन करता येईल, कशा पद्धतीने प्रमोट करता येईल, कशा पद्धतीने शिस्त आणता येईल, आणि मग या 12 गडकोट किल्ल्यांच्या पाठोपाठ बाकीच्या किल्ल्यांना तेच लाईनअप होऊ शकते. आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या संदर्भात एक एक्सवर पोस्ट केलेली आहे, त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की प्रत्येक मराठी माणसासाठी, शिवप्रेमीसाठी हा आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे. राजे, त्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? नाही, अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण का युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा असणारे शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा आज पण समावेश नव्हता, तो आज समावेश झालेला आहे जागतिक वारसा स्थळामध्ये. त्याच्यामुळं आता या क्षणी आपण सर्वजण आनंद लुटूया, आनंदात साजरा करूया की आपले शिवाजी महाराजांचे किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले आहेत. एक शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची तुलना कुठल्या दुसऱ्या किल्ल्यांची होऊ शकत नाही. आणि म्हणून युद्धशास्त्री वास्तुकलेचा अद्वितीय वारसा जो शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना लाभलेला आहे, तो खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळालेला आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये. राजे, किल्ले वाचवण्याच्या दृष्टीनं, संवर्धनाच्या दृष्टीनं, जतन करण्याच्या दृष्टीनं सातत्यपूर्ण प्रयत्न आपण गेली कित्येक वर्ष करत आहात. मात्र सर्वसामान्यांनी सुद्धा या सगळ्याकडे आता अत्यंत गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. जे कोणी पर्यटक येत असतील गड किल्ले पाहण्यासाठी, त्यांनी तिथल्या सगळ्या बाबींची निगा राखणं, अस्वच्छता न करणं आणि इतर सगळ्या बाबी, असुविधा कदाचित असतील सुद्धा, मात्र सरकारी पातळीवर येत्या काळात प्रयत्न होतील, त्या असुविधा दूर होतील. पण प्रत्येकानं, सर्वसामान्य माणसानं, पर्यटकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखणं तितकंच गरजेचं आहे. राजे, त्याबद्दल नेमकं काय वाटतं आपल्याला? नाही, म्हणून यावेळी राज्याभिषेक सोहळ्याला यावेळी आम्ही टॅगलाईन घेतली होती, माझा गड माझी जबाबदारी. आणि म्हणून सगळ्या शिवभक्तांनी हीच टॅगलाईन घेऊन जायला पाहिजे. हा माझा गड आहे, ही माझीच जबाबदारी आहे. हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवला तर आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जी आपली जबाबदारी असेल ते आपण पार पडू शकतो. मग ते अस्वच्छता असेल, अस्वच्छता जी निर्माण होती ती स्वच्छता कशी ठेवायची असेल, किंबहुना जिथं संवर्धन जतनचं काम चालू आहे ते डॅमेज करू नये, किंबहुना अनेक गोष्टीची शिस्त असते गडकोट किल्ल्यांच्यावर गेल्यावर ते पाहणं गरजे बंधनकारक असे शिवभक्तांना. त्यामुळे ही जबाबदारी सर्वांची आहे. ही जबाबदारी नुसती सरकारची नाही किंवा माझी नाही, ही जबाबदारी सर्व शिवभक्तांची आहे, येणाऱ्या सर्व पर्यटकांची आहे. म्हणून जी टॅगलाईन आम्ही राज्याभिषेक सोहळ्याला घेतली होती, माझा गड माझी जबाबदारी, ही टॅगलाईन घेऊन आपण सर्वांनी पुढे जावं अशी माझी सगळं शिवभक्तांना विनंती राहील. हो राजे, शेवटचा प्रश्न विचारतो, वेळेची मर्यादा आहे त्यामुळं. 11 आणि 1 तामिळनाडूतला असे 12 किल्ले तर आता जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत. मात्र इतरही असे अनेक गडकोट आहेत, किल्ले आहेत की ज्यांचा समावेश होणं खरंच गरजेचं आहे. त्या दृष्टीनं येत्या काळात नेमके कशा पद्धतीचे प्रयत्न होतील, आपण त्याबद्दल कदाचित प्रयत्न करत देखील असाल, आपण बोललात सुद्धा होता त्याबद्दल. पण आणखीही सगळ्या या गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात यावा, या अनुषंगानं काय प्रयत्न नेमके होतील? माझं सरकारला विनंती हीच राहणार आहे की तुम्ही एक महामंडळ म्हणा किंबहुना एक वेगळं एक इन्स्टिट्यूशन म्हणा, एक तुम्ही असं तयार करायला पाहिजे की जेणेकरून सगळे किल्ले एका छताखाली अंडर वन अम्ब्रेला हे येऊ शकतील. आणि त्याच्यासाठी सेपरेट सिस्टम, आज राज्य शासनाचं पुरातत्व खातं बघितलं किती माणसं आहेत, 7-8-10 माणसाच्या पेक्षा वर माणसं आहेत. केंद्र एसआयची किती माणसं आहेत सेंटरचे, तिथंच माणसं आहेत. तर त्याच्यासाठी फुल फ्लेज्ड एक बॉडी पाहिजे, फुल फ्लेज इन्स्टिट्यूशन एक पाहिजे, ज्याच्यातून खऱ्या अर्थाने ह्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन कसं करू शकतो याच्यासाठी मास्टर प्लॅन व्हायला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडं मास्टर प्लॅन नाही. एक दुर्गराज रायगड किल्ला सोडला तर तुमच्याकडं कुठलाही गडकोट किल्ल्यांसाठी मास्टर प्लॅन तयार झालेला नाहीये. मला कुठल्या सरकारचं हे सरकार चांगलं होतं की मागचं सरकार चांगलं होतं किंवा हे चांगलं नाही ते चांगलं, त्याच्यावर मला काही कमेंट करायची नाही. माझं इतकंच म्हणणं आहे, मास्टर प्लॅन तुम्ही सगळ्या गडकोट किल्ल्यांसाठी तयार करा. एक तुम्ही महामंडळ स्थापन करा, महामंडळ स्थापन करता येत नसेल दुसरा शब्द घ्या,
एक इन्स्टिट्यूशन एक वेगळी तयार करा, एक वेगळी बॉडी तयार करा, जेणेकरून खऱ्या अर्थाने गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आपण करू शकतो. नुसतं समिती स्थापन करून होणार नाही, त्याला खऱ्या अर्थाने संविधानिक अधिकार हा कसा देता येईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी खरंय. राजे, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि थेट लंडनहून तुम्ही इतका वेळ दिलात आणि या महत्वाच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.